नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. मंडळी, 12 सप्टेंबर 2025 ला रिलीज झाले होते 3 मराठी सिनेमे. त्यातल्या दशावतार आणि आरपार या 2 मराठी सिनेमांचा आपण रिव्ह्यू केलेला आहे. तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. आता येऊया बिन लग्नाची गोष्ट या सिनेमाकडे. एक तर हे जे कपल आहे, उमेश कामत सर आणि प्रिया बापटजी यांचं हे कपल प्रचंड लोकप्रिय आहे. यांचं सध्याचं नाटक सुद्धा हाऊसफुल चाललंय सगळीकडे आणि याच ही पॉप्युलॅरिटी एनकॅश करण्यासाठी या सिनेमामध्ये या दोघांना कास्ट केलं असावं. मात्र या सिनेमाची हाईप अजिबात नाहीये ना. याचं सिनेमाचं प्रमोशन नीट करण्यात आलं होतं आणि घाई गडबडीत हातात हात घालून 1 नाही 2 नाही तर 3 मराठी एकमेकांबरोबर आबादुबी खेळतात असं बॉक्स ऑफिसवर आपल्याला दिसतंय. आणि त्याच्याचमुळे 3ही मराठी सिनेमांचा ऑडियन्स जो आहे तो डिवाइड होतोय. आता या सिनेमाला म्हणजे बिन लग्नाची गोष्ट एक शो जरी असला प्रत्येक थिएटरमध्ये तरी शनिवारी जर तुम्ही बघितलं तर बऱ्यापैकी हाऊसफुल म्हणजे फास्ट फिलिंग मध्ये तरी याचे शोज होते. विवियाना मॉल असेल किंवा हब मॉल असेल किंवा मालाडचा कुठला तरी आणि एक कल्याणचा इकडे फास्ट फिलिंग मध्ये शोज होते आणि ते या दोघांमुळेच असणार. आणि ही जी स्टारकास्ट आहे ओव्हरऑल त्याच्यामुळे लंडनला जाऊन मध्यंतरी शूट करणं हा मराठी सिनेमाचा एक ट्रेंडच झाला होता. त्याच लाटेवर स्वार होऊन हा सिनेमा सुद्धा लंडनला शूट करण्यात आलेला आहे. पण लंडनला का जातात मला कळत नाही, कारण ना आपल्याला लंडन नीट दिसतं ना काही, फक्त ठराविक ठिकाणीच आपल्याला लंडन आहे असं कळतं. आपल्याला तिकडे कितीही तिकडच्या सरकारकडनं सबसिडी मिळत असली तरी तिकडे जाण्याचा जो पैसा खर्च होतो त्याच्यापेक्षा इकडेच जर शूट केलं असतं आणि तो जो पैसा जो तिकडे वाया जातोय तो इकडे प्रमोशनसाठी वापरला असता प्रत्येक मेकरनी, तर काय यांचं बिनसलं असतं देव जाणे. एनिवेज, गोष्ट आहे ऋतिकाची आणि आशयची. ऋतिका अर्थातच प्रियाजी आणि आशय अर्थातच उमेशजी. हे दोघं लंडनला राहत असतात. हे दोघं बिन लग्नाची गोष्ट आहे याच्यावरूनच तुम्हाला कळेल की बिन लग्नाची म्हणजेच लिव्ह इन मध्ये हे लोक राहत आहेत. आशयच्या आई वडिलांना हे मान्य नसतं, त्यामुळे ते भारतातच राहतात. ऋतिकाचं आपल्या आई बरोबर म्हणजेच निवेदिता जींबरोबर एक कोल्ड वॉर चालू आहे. तो कशासाठी चालू आहे हे जाणून घेण्यासाठी हा सिनेमागृहात जाऊन बघा. आता सिनेमाची सुरुवात होते. प्रियाजी ज्या आहेत त्या प्रेग्नेंट आहेत आणि त्याच प्रेग्नेंट असताना आशयच्या म्हणजेच उमेशजीच्या एक अपघात होतो छोटासा, त्याच्यामुळे तो फिजिकली हँडिकॅप होऊन जातो. आता प्रेग्नेंट असताना एक मदत तर लागणारच. मग आशयाला कोण येतं तर माधवजी येतात. माधवजी अर्थातच डॉक्टर गिरीश ओक सर. ते आणि कोणाला घेऊन येतात तर निवेदिताजींना. आता ओव्हरऑल हे लिव्ह इन रिलेशन, मग प्रियाजी आणि निवेदिताजी यांचा जो कोल्ड वॉर चालू आहे तो लिव्ह इन मध्ये आपण राहतोय का हे उमेशजींनी निवेदिताजींबरोबर त्यांना कळतं का मुळात की ही हिची आई आहे आणि एक्सेट्रा एक्सेट्रा या सगळ्या गोष्टी, प्लस उमेशजीचे आई बाबा यांचं लिव्ह इन रिलेशन जे आहे ते ऍक्सेप्ट करणार का, या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तुम्हाला हा सिनेमागृहात जाऊन बघायला हवा. त्यातल्या त्यात जमेची बाजू म्हणजे फार मोठा सिनेमा नाहीये, जेमतेम 2.25 तासाचा हा सिनेमा आहे. बट एवढं असून सुद्धा मी जे नेहमी व्हिडिओमध्ये प्रत्येक माझ्या मराठी रिव्ह्यू व्हिडिओमध्ये म्हणतो की कॉमेडी जी आहे ती मराठी सिनेमाचा जीव घेते आणि तेच या बाबतीत सुद्धा होते या सिनेमाच्या बाबतीत. एक तर आणि दुसरी गोष्ट माझी कॉमन रिव्ह्यू मध्ये असते की मराठी सिनेमाचा पेस खूप कमी असतो. खूप हळूहळू संत गतीने जपून जा रे पुढे धोका आहे अशा यांनी पेस असतो सिनेमाचा. तो या दोन्ही गोष्टी याच्यात आहेत. एक तर प्रचंड स्लो आहे याचा पेस आणि ओढून ताणून अभिनय किंवा विनोद निर्मिती करण्याचा प्रयत्न, अभिनय काय बोलतोय, ओढून ताणून विनोद निर्मिती करण्याचा प्रयत्न केलेला आहे जे अजिबात सक्सेसफुल होत नाही. हा सिनेमा लिहिला आहे डॉक्टर समीर वसंत कुलकर्णी यांनी आणि याचं स्क्रीन प्ले लिहिलेलं आहे परत डॉक्टर समीर वसंत कुलकर्णी आणि आदित्य इंगळे यांनी. जे आपल्याला कुठेही एंगेजिंग होत नाही. हा ऍक्च्युली फुल इमोशनल सिनेमा व्हायला पाहिजे होता, पण कॉमेडीच्या नादात ते इमोशन्स आपल्यापर्यंत पोहोचत नाही. हा, डायलॉग्स मात्र आदित्य इंगळेजी आणि वसंतजी डॉक्टर समीरजी यांचे डायलॉग्स चांगले आहेत. नेहमीप्रमाणेच प्रत्येक कलाकाराचा अभिनय सुद्धा उत्तम आहे. अभिनयात कुठेही हा सिनेमा कमी पडत नाही, पण याला साथ मिळत नाही एका चांगल्या पटकथेची. तिकडे हा सिनेमा गणतो. हा सिनेमा डिरेक्ट सुद्धा केलेला आहे आदित्य इंगळे यांनी. गाणी या सिनेमाची अजिबात तुम्हाला लक्षात राहत नाहीत. या सिनेमाचं संगीत दिलेलं आहे अजित परब सरांनी आणि निनाद सोलापूरकर सरांनी. लिरिक्स सुद्धा वैभव जोशी सरांचे आहेत, जे काही फार शाउट आउट करण्यासारखे नाहीये. बॅकग्राऊंड म्युझिक आहे अजित परबजींचं. अजित पवार काय बोलतोय
तो बॅकग्राऊंड सुद्धा काहीही तुम्हाला लक्षात राहत नाही आणि बॅकग्राऊंडमुळे बरेच वेळा आपण दाक्षिणात्यातल्या सिनेमांमध्ये बघतो की बॅकग्राऊंडमुळे सीन उचलला जातो, पण आपल्याकडे एवढं बॅकग्राऊंडकडे बीजीएमकडे एवढं काही लक्ष दिलं जात नाही. अमोल साळुंके सरांचं कॅमेरा वर्क आहे आणि कॅमेरा वर्क सुद्धा ओके आहे. सो एवढंच. मी मराठी सिनेमाला रेट कधी करत नाही, तुम्हाला माहिती आहे. मी मराठी सिनेमा फार फार तर सांगू शकतो की हा सिनेमा सिनेमागृहात जाऊन बघा की OTTवर बघा. आता याच्या बाबतीत शनिवारचं जे मला फास्ट फिलिंग मधले शोज दिसत आहेत, त्यामुळे मी आता तुम्हाला सांगणार नाही की हा थिएटरमध्ये बघा की OTTवर बघा. जर मराठी प्रेक्षकांना स्वतःहून वाटत असेल या जोडप्यासाठी किंवा ओव्हरऑल स्टारकास्टसाठी की हा सिनेमा आपण सिनेमागृहात जाऊन बघूया, तर लेट देम गो. आणि मग या रिव्ह्यूवर जे लोकांनी हा सिनेमा बघितलाय, ज्या लोकांनी हा सिनेमा बघितलाय, तर माझ्या मताशी तुम्ही सहमत आहात की असहमत आहात एवढं कमेंटच्या माध्यमातून मला कळवा. आणि जर फक्त हाच नाही, दशावतार, आरपार हे सगळे सिनेमे बघा. आणि मराठी सिनेमाला आत्ता तरी काय बॅटल नाहीये. पुढच्या शुक्रवारी जॉली LLB येतोय, तर तोपर्यंत जरा मैदान मोकळं आहे, तर जरा बॉक्स ऑफिसवर डॉमिनेट करा आणि जरा घराबाहेर पडा. उद्या संध्याकाळी मात्र तो जरा घराबाहेर पडा, एवढंच विनंती. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.